कुसुम आणि अस्मिताला तिथं आलेलं पाहून नैना तिचं तोंड वाकडं करते. ओ गॉड परागी, मी निघते आता आणि तुला नंतर भेटते, कारण मी आता इथे एक मिनिट पण नाही थांबू शकत. प्लीज डोंट माइंड. हा, बाय. अगो पण नैना, परागी अजून काही बोलायच्या आधीच नैना तिथून निघून जाते. हे सगळं काय आहे आई आणि वहिनी? मी तुम्हा दोघींना आधीच सांगितलं होतं ना, माझ्या सासरी येण्याच्या वेळेला नवीन कपडे घालून येत जा, जे की मी तुम्हाला आधीच दिलेले आहेत. पण नाही, मी जे पण काही तुम्हा दोघींना सांगते तुम्ही तर त्याचं सगळं उलटच करता. अगं पण परागी, आम्ही इथे जवळच एका बाजारात आलो होतो आणि मग विचार केला की जाता जाता तुला पण भेटून जाऊ. आणि आज थोडी ना कोणता फंक्शन आहे जे आम्ही तू दिलेले नवीन कपडे घालून येऊ. नाहीतर काय परागी, अगं रोजच्या जीवनात कोणी एवढे महागडे कपडे घालतं का? कसं वाटेल बरं ते? कारण ते कपडे तर आपण फक्त सणासुदीलाच घालतो. आता यावर मी तुम्हा दोघींना काय बोलू? काही ऐकतच नाही तुम्ही दोघी माझं. अगं आता यात काय समजायचंय बरं? तू काय जरा वेडी झाली आहेस का? त्या तिघींचं बोलणं चालूच असतं की तेवढ्यात तिथे सिंधुरा येते. अगं काय झालं परागी? काही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का? नाही, तू मला जरा चिंतित वाटतीयस म्हणून विचारलं मी. अहो नाही आई, तसं काही नाहीये. ती आई आजकाल जरा नीटपैकी जेवणच नाही करत आणि वेळेमध्ये तिची औषधं पण नाही घेत. त्यामुळेच मी तिला सांगत होते की असं करून कसं चालेल बरं? स्वतःची काळजी स्वतःनेच घेतली पाहिजे ना. हो परागी, अगदी बरोबर बोललीस तू. बघितलं ना, किती समजदार आहे तुमची मुलगी. हो, आणि तुम्हाला सांगू का, जर आपली तब्येत असेल तरच आपण नीट राहू. त्यामुळे वेळेत जेवण करत जा आणि औषधं पण वेळेत खात जा, नाहीतर याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरतीच होऊ शकतो. हो सिंधुराताई, हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. अच्छा, तुम्ही दोघी जण आता बसा. हं, मला एक फोन करायचा आहे, येते मी. हो हो. मग सिंधुरा तिथून निघून जाते. हे बघा, आता तुम्हा दोघींचे हे साधारण कपडे पाहूनच नैना तिचं तोंड वाकडं करून निघून गेली. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही माझ्या सासरी याल त्यावेळी प्लीज प्लीज ते महागडेच कपडे घालून या. आणि तुम्हाला जर अजून कपडे लागतील तर मला सांगा, मी आणून देईल तुम्हाला. पण माझी इज्जत अशी चव्हाट्यावर नका आणू तुम्ही. हे तू काय बोलतीयस परागी? काय झालंय तुला? तेवढ्यात परागीला एक कॉल येतो. मग ती तिथून निघून जाते. अहो आई, श्रीमंत सासर भेटल्यानंतर मला परागीची लक्षणं काही बरोबर नाही दिसत आहेत. हो अस्मिता, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि मला तर माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये की ही माझी मुलगी परागीच आहे. लग्नानंतर हिच्या स्वभावामध्ये किती बदल झालाय. मग दुसऱ्या दिवशी ही माझी माहेरची लोक तर अशी नेहमीच माझ्या घरी येत राहतील, पण मी तर आता किती वेळा सहन करू? काही पण करून मला ह्या लोकांना सुधारावंच लागेल आणि त्यांना पण माझ्यासारखं एकदम हाय क्लास बनवावं लागेल. आणि हे सगळं कसं करायचे हे मला चांगलंच माहिती आहे. मग परागी त्या तिघांना एका 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाते. पहिल्यांदा आपण एक स्टार्टरच मागू, मग त्यानंतर रोटी आणि भाजी मागू. अगे नको परागी, त्या दिवशी तुझ्या सासरी जेव्हा मी स्टार्टर खाल्लं होतं ना, त्यावेळीच माझं पोट भरून गेलं. त्यामुळे फालतूचे हे स्टार्टरमध्ये पैसे वाया नको घालूस. तू डायरेक्ट जेवण मागव, हो की नाही? हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोललात. बरं ठीक आहे. मग परागी जेवणाची ऑर्डर देते. मग बहिणी, कशी आहे भाजी? चांगली आहे परागी. असणार पण का नाही? पूर्ण 900 रुपयाची भाजी आहे ती. काय, 900 रुपये? बाप रे, एवढी महाग भाजी असून पण त्यात मीठ आणि मसाला काहीच नाहीये. किती कमी टाकलाय त्याने. आणि हे कसं जेवण आहे परागी? अगं यापेक्षा जर आपण घराजवळच्या भोजनालयात गेलो असतो ना, तर तिथे 900 रुपयामध्ये पूर्ण गल्लीचं जेवण झालं असतं, ते पण अगदी पोट भरून. अगं आई, हळू बोल ना जरा, सगळी लोक आपल्याकडेच बघतायत. अरे ओ दादा, इकडे या तर. ओ गॉड. येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? अरे ओ अंग्रेज की औलाद, मराठीत बोल. माफ करा मॅडम,
बोला ना, मी तुमची काय मदत करू शकतो? ही भाजी पूर्ण 900 रुपयाची आहे, पण यामध्ये मीठ आणि मसाला खूपच कमी आहे. एकदम फिकी फिकी लागतीये ही भाजी. असं जेवण देता का तुम्ही तुमच्या ग्राहकाला? आई प्लीज, इथे तमाशा नको करूस. अगं गप्प बस तू. श्रीमंत झाल्यापासून तुझ्या डोक्यावर परिणामच झालाय. ओ दादा, हे घ्या आणि स्वयंपाकघरात जाऊन ही भाजी परत बनवून आणा. एकदम चविष्ट बनवा हिला, नाहीतर आम्ही याचे पैसेच नाही देणार. पण मॅम, आमच्या इथे ही भाजी अशीच बनते. अरे पण अशी कशी बनते ही भाजी? माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती, जे मी या लोकांना इथे 5 स्टार रेस्टॉरंटला घेऊन आले. विचार केला होता की या लोकांना मी माझ्यासारखं बनवेल, पण ही लोक तर त्या लायकच नाहीयेत. अगं आई, जाऊ दे, चल आपण एका दुसऱ्या रेस्टॉरंटलाच जाऊन जेवण करू. चल आता. अगं पण परागी, मी बोलले नाही, चल आता इथून. मग परागी त्या तिघांना घेऊन बाहेर पडते आणि त्यानंतर ती तिच्या आईला खूपच बोलते. पुढे एके दिवशी एअरपोर्टवर, आज तर मी इथे एका खूपच मोठ्या क्लायंटला घ्यायला आली आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर माझं थोडं पण खराब इम्प्रेशन नाही पडलं पाहिजे, नाहीतर त्याचा परिणाम माझ्या डीलवरती होऊ शकतो. हॅलो, परागी ना? येस मिस्टर रहेजा, वेलकम टू इंडिया. थँक्यू सो मच परागी. पण तुम्ही मला घ्यायला कशाला आलात बरं? याआधी पण मी इंडियामध्ये खूप वेळा येऊन गेलोय, त्यामुळे मला इथलं सगळं माहिती आहे. एनिवेज, थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम मिस्टर रहेजा. चला, माझी गाडी तिकडे आहे. ठीक आहे परागी, चला. पण ज्यावेळी ती दोघंजण कारजवळ जातात त्यावेळी, परागी मॅडम, गाडीचं टायर पंक्चर झाले, पण तुम्ही काळजी नका करू. मी मेकॅनिकला बोलवलं आहे आणि 15 ते 20 मिनिटात तू इथे येऊन जाईल. अरे देवा, हे सगळं आत्ताच व्हायचं होतं का? इट्स ओके परागी, आपण थोडा वेळ थांबून घेऊ. नाही मिस्टर रहेजा, आपण कॅबने जाऊ. आहेत ना इथे केवढ्या साऱ्या कॅब्स. मग परागी काहीच न बघता कॅबमध्ये बसून जाते आणि ती कॅब चालवणारा दुसरा तिसरा कोणीच नसून तिचा भाऊ सोहम असतो. अगं परागी, तू इथे? दादा तू? अरे पण तू ही गाडी का चालवतोयस? तू तर कामावर जात होतास ना? अगं ते माझं काम सुटून गेलं परागी, आणि म्हणूनच मी आता हे नवीन काम सुरू केले, आणि आजचा माझा दुसराच दिवस आहे. त्यामुळेच आई आणि अस्मिताने पण तुला काहीच सांगितलेलं नसेल. अच्छा, तर हा तुमचा भाऊ आहे. पण तुम्ही तर एका मोठ्या कंपनीची CEO आहात आणि तुमचा भाऊ एक साधारण कॅब ड्रायव्हर. बरं जाऊ दे, आपण निघू आता. तसं पण संध्याकाळी 4 वाजता मला एका दुसऱ्या ठिकाणी जायचे. ठीक आहे मिस्टर रहेजा. मग गाडीत बसल्यानंतर पूर्ण रस्त्यामध्ये सोहम फक्त परागीसोबतच बोलत असतो, ज्या कारणाने तिची खूपच चिडचिड होते. मग गाडीतून उतरल्यानंतर, हे सगळं काय दादा? आज तुझ्यामुळे माझं क्लायंटवरती किती खराब इम्प्रेशन पडलं, आणि तुला थोडी तरी समज हवी होती ना, नाहीतर तू माझ्याशी एका अनोळखी माणसासारखं बोलला असतास. पण नाही, त्या क्लायंट समोर माझी सगळी इज्जत गेली. आता ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील काय माहिती. तू काय फालतूचं बोलतीयस परागी? माझ्यामुळे तुझी इज्जत कशी काय बरं जाऊ शकते? अगं एक वेळ होती ज्यावेळी तू सगळ्यांची इज्जत करत होतीस, पण आज मला हे कॅब ड्रायव्हर बनलेलं पाहून तुला एवढा का त्रास होतोय? श्रीमंत झाल्यापासून तू खूपच घमंडी झालीयस परागी. नाही दादा, तू मला चुकीचं समजतोयस. मी तुला चुकीचं नाही समजते परागी. अगं तू पूर्णपणे चुकीची आहेस. अगं जरा तूच विचार कर ना, की आजकाल तू कशी वागायला लागलीयस. आणि बोलताना जरा भान ठेव, मी तुझा मोठा भाऊ आहे. अरे पण दादा, जर तुला एखादं काम हवं होतं तर तू माझ्याशी बोलला असतास ना. मी तुला एका चांगल्या ठिकाणी काम दिलं असतं. अरे एका कॅब ड्रायव्हरला कोणीच इज्जत नाही देत. जरा माझ्या जागी पण उभं राहून विचार कर, मग तुला समजेल की मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. बास झालं परागी, मला आता काहीच समजायचं नाहीये, आणि मला यापुढे आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. जा तुझ्या कंपनीमध्ये. सोहम चिडून आता तिथून निघून जातो आणि मग घरी गेल्यानंतर
तो कुसुम आणि अस्मिताला हे सगळं सांगून देतो आणि हे ऐकून त्या दोघींना पण खूपच धक्का बसतो. बाप रे, परागी असं कस काय बोलू शकते बरं? आणि आई, आज तर तुमच्या मुलीने पूर्णपणे हद्दपार केलीये. श्रीमंत झाल्यानंतर स्वतःला काय समजते काय माहिती. हो अस्मिता आणि सोहम, आज तिनं तुझ्यासोबत जे वागलंय ना ते खूपच खराब वागलंय. आता मी तिला नाही सोडणार. फोन करून चांगलंच झाडेल मी तिला. अगं जाऊ दे ना आई, काही नको बोलूस तिला, कारण या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी खूपच नवीन आहेत आणि आपली परागी तशी नाहीये. बघ तू, थोड्या दिवसात ती परत नॉर्मल होईल. पण आज जर तू आता तिला काही बोललीस ना तर उगाच तिची पण खूप चिडचिड होईल. त्यामुळे प्लीज आई, तू तिला काहीच नको बोलूस. अरे पण सोहम, मी बोललो नाही आणि तसं पण मला तिच्या बोलण्याचं काहीच नाही वाटलं, कारण माझ्यासाठी कोणतं पण काम छोटं किंवा मोठं नाहीये. अगं परागीमध्ये तेवढी समज नाहीये, पण मला माहितीये की ती परत पहिल्यासारखी वागेल. नाही सोहम, यावेळी परागीने जे केलंय ना ते खूपच चुकीचं आहे. हो सोहम, अस्मिता अगदी बरोबर बोलतीये. चल माझ्या बरोबर, आजच त्या परागीचा सगळा घमंडीपणा उतरवून टाकते मी. अगं नको आई, थांबा ना तुम्ही दोघी जणी. अरे देवा, या दोघी पण ना, मला यांना काही सांगायलाच नको होतं आणि आता ही गोष्ट अजूनच वाढेल. परागी तिच्या घरी मैत्रिणींबरोबर किटी पार्टी एन्जॉय करत असते की तेवढ्यात तिथे कुसुम आणि अस्मिता येतात. काय गे घमंडी पोरी, तुझ्या मोठ्या भावाशी असं बोलताना तुला काही लाज नाही वाटली का? कसलं काय आई? अहो हिने तर तिच्या भावाचा पूर्णपणे अपमान केलाय. आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती परागी. अगं एवढ्या लवकर तर कोणता ऋतू पण नाही बदलत जेवढ्या लवकर तू लग्नानंतर बदलली आहेस. ओ गॉड, टिपिकल एका चाळीतल्या लोकांसारखे भांडता येथे. येऊ, आणि यांचा आवाज ऐकून तर मला खूपच कसतरी होते. आई वहिनी, तुम्ही दोघी हे काय बोलताय? तुमची बुद्धी काय गुडघ्यात आहे का? चला बाहेरच जाऊन बोलू आपण आता, कारण मला माझ्या मैत्रिणींसमोर कोणताच तमाशा नकोय. मग परागी त्या दोघींना बाहेर घेऊन जाते. माझ्यात कोणताच घमंडीपणा आलेला नाहीये आई, आणि मी तुम्हा लोकांबरोबर अशी मुद्दामून वागतीये कारण माझं आयुष्य आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं. आणि तुम्हा लोकांमध्ये तर जरा पण मॅनर्स नाहीयेत की कुठे कोणते कपडे घातले पाहिजेत, कुणाशी कसं बोललं पाहिजे. आणि आज पण मी दादाला असं चुकीचं काहीच नाही बोललेले. जर त्यांना एखादं काम हवं होतं तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं ना. पण नाही, त्यांना तर स्वाभिमानी बनून गाडी चालवायची होती. अगं पण लग्नाआधी तर तू हेच बोलायचीस ना की प्रत्येक काम एक समान असतं, आणि आज आता तू हे बोलतीयस. वा, तूच बघ परागी, किती बदलली आहेस तू. आणि भलेही आम्ही लोक असे चांगले चांगले कपडे नाही घालत, कुणाशी कसं बोलायचं आम्हाला माहीत नाही, पण आमचे विचार तुझ्यासारखे नाहीयेत परागी. अगं तू आधी जेवढी चांगली होतीस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आता वाईट बनली आहेस तू. पण लक्षात ठेव परागी, तुझा हा अहंकार तुला एक ना एक दिवस खूपच महागात पडेल. जरा चांगलं बोलाई, आणि उगाच माझ्यावर चढायची काहीच गरज नाहीये, कारण मी चुकीचं असं काहीच बोलत नाहीये. नाही परागी, अगं तुझ्या नजरेमध्ये तुझं सगळंच वागणं बरोबर आहे, पण खरं सांगायचं झालं ना तर तू स्वतःची वाट लावून घेतीयस. पैसा पाहून तू एवढं माजून जाशील हा मी कधी विचार पण नव्हता केला परागी. बास करा वहिनी, खूप ऐकलं मी तुम्हा दोघींचं. अरे तुमच्यासारख्या लोकांबरोबर तर कोणतं नातंच नाही ठेवायला पाहिजे, कारण आज परत तुम्ही तेच केलं जे याआधी पण केलं होतं. माझी इज्जत माझ्या मैत्रिणींसमोर घालवली. अरे आजपर्यंत तर तुम्ही लोकांनी माझ्यासाठी काहीच चांगलं नाही केलं. बघेल त्यावेळेला फक्त वाईटच करत आला आहात आणि वर तोंड करून मलाच नावं ठेवताय. पण बास आता, खूप झालं तुम्हा लोकांचं. मला तुमच्यासारख्या लो क्लास लोकांशी कोणतंच नातं नाही ठेवायचं. त्यामुळे यापुढे माझ्या सासरी तुम्ही लोक येऊच नका. आणि प्लीज मला फोन किंवा मेसेज पण करायची काही गरज नाहीये. काय? अरे नालायक, तू काय आमच्यासोबत नातं तोडणारेस? आम्ही स्वतःच तुझ्यासोबत नातं तोडतोय. आज मेलीस तू आमच्यासाठी, आणि आज हे तू खूपच चांगलं केलंस. आजचा दिवस तर मी आयुष्यभर नाही विसरणार.
चल अस्मिता. हो हो जा. मला पण काही फरक नाही पडत. मग अस्मिता आणि कुसुम तिथून निघून जातात. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.